आलेली आहे आपल्या चर्चेची। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे चलो मुंबई अशी हाक दिलेले मनोज जरांगे दौऱ्याची जोरदार तयारी आणि नियोजनामध्ये गर्क आहेत। दुसरीकडे मुंबईवर घोंघावणाऱ्या या वादळामुळे राज्य सरकार आरक्षणाची गाडी फास्ट ट्रॅकवर आणण्याची धडपड करते। यातलाच एक उपाय म्हणजे मागासवर्ग आयोगाला सरकारने दिलेले मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश। या संदर्भातला शासन आदेश सरकारने जारी केलाय। यानुसार मागासवर्ग आयोगाला 7 दिवसात मराठा आरक्षणाचं काम पूर्ण करायचंय। यासाठी 1 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। प्रत्येक 150 ते 200 घरांमागे एक कर्मचारी असेल। सरकारकडून केले जाणारे प्रयत्न हे सगळ्यांना दिसतात, पण हे प्रयत्न कितपत उपयोगी आहेत? 1 लाख कर्मचारी केवळ 7 दिवसात राज्यभरातलं सर्वेक्षण पूर्ण करू शकतील का? ते सर्वेक्षण कसं केलं जाईल? सर्वेक्षण पूर्ण झालं तरी तेवढ्या कालावधीत मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणं शक्य होईल का? आणि त्याही पुढे जाऊन हे अशा झटपट पद्धतीने जर समजा आरक्षण मिळालं, सरकारने जर असा घाट घातलेलाच आहे, तर ते आरक्षण कितपत टिकेल कायद्याच्या चौकटींमध्ये? हे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधण्याचा प्रयत्न करूया। आणि यासाठी आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर, त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके अगदी काही वेळा त्या चर्चेसाठी येतील। मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला बाळासाहेब सराटे यांच्याकडे जाईन। सराटेजी, हे एकूण ज्यावेळेला सरकारने हा निर्देश काढला, तुम्ही आनंदी आहात या निर्देशाबद्दल? सरकार ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅकवर आणते की यामध्ये सुद्धा काही कमतरता आहेत ज्यामुळे आरक्षणाला धोका संभवू शकतो? याच्यामध्ये आपण सरकारचा हेतू काय आहे ते पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। खरं म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन 24 तारखेला त्याच्यावर काहीतरी सुनावणी होण्याचा आता एक अंदाज आहे। तर सरकार त्याच्यासाठी हा डेटा गोळा करतंय का? तर त्याच्यासाठी डेटा गोळा करीत असेल तर मग सरकारने कोणता डेटा अपेक्षित आहे तिथे? त्यांनी तर शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्वावर डाऊट घेतलेला आहे सुप्रीम कोर्टाने, तो मुख्य विषय सुप्रीम कोर्टासमोर आहे। तर मग हा डेटा तर सरकारकडेच असतो, याच्यासाठी सर्वेक्षणाची काय गरज आहे? आणि जर त्यांना क्युरेटिव्हचा विषय तसाच ठेवून किंवा तो कॅन्सल होणार आहे असं गृहीत धरून जर पुन्हा सर्वेक्षण करून मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण तपासायचं असेल आणि शासकीय सेवेचं अपुरं प्रतिनिधित्व त्यांना सांगायचं असेल, तर त्याच्यासाठी हा सर्वे करायचे म्हणजे 7 दिवसात काय 4 दिवसात सुद्धा सर्वे होऊ शकतो, कारण तो एक विकेंद्रित पद्धतीने सर्वे करणार आहेत। ते सगळी शासनाची जी मशिनरी आहे म्हणजे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे सगळे लोक, महानगरपालिकेचे आयुक्त वगैरे, हे सगळं त्यांनी शासनाच्या विषय म्हणून प्रायोरिटीवर प्राधान्यक्रमाने हा विषय घेतलेला आहे। आणि जर ते खरंच 1 लाख कर्मचारी नेमणार असतील, ज्याला सर्वेक्षक म्हणतात, प्रगणक, ते जर 1 लाख असतील तर हा विकेंद्रित पद्धतीने सर्वे अत्यंत मोठा सर्वे होऊ शकतो। आता राहिला प्रश्न असा की मराठा समाजाला वेगळं ट्रीट करण्याचं जे धोरण आहे त्याच्यावर माझा प्रश्नचिन्ह आहे। कारण आयोग कशा पद्धतीने सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करत आलेलं आहे आतापर्यंत? तुम्ही आरक्षणात असलेल्या कोणत्याही जातीचं मागच्या 20 वर्षाचं जर उदाहरण घेतलं, 25 वर्षाचं, तर ते 150 ते म्हणजे 50 ते 150 प्रश्नावल्या फक्त गोळा करतात। बापट आयोग ज्याने मराठ्यांचं आरक्षण नाकारलं, थोडंसं मी तुम्हाला मुद्दा पूर्ण करायला वेळ देते। माझा याच्यामध्ये प्रश्न असे, तुम्ही म्हणाला 4 दिवसात पण हा सर्वे शक्य आहे, पण कसं? जर सरकार म्हणते की दारोदारी जाऊन हा सर्वे करायचा आहे, 150 ते 200 घरं एका माणसाला त्यांच्या अलॉट केली जाणार आहेत आणि 7 दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करायचंय, कसं शक्य असेल हे? एका गावामध्ये 200 घरी जाऊ शकत नाही का? 4 दिवसात जाऊ शकतो ना? त्याला फॉर्म भरून घ्यायला किती 10 मिनिटं 15 मिनिटं लागतात एक फॉर्म भरून घ्यायला, जर तो त्याच्या घरी गेला तर। आणि हे सर्वेक्षण सगळ्या समाजाचं करायचं नाहीये, जे आरक्षित घटक आहे त्यांचं हे सर्वेक्षण करायचं नाही। सरकारचे निर्देश स्पष्ट आहेत की केवळ खुल्या प्रवर्गाचं करायचं आहे। त्यामुळे खुल्या प्रवर्गाचे जे घरं आहेत 150, 200 धरूया आपण, एक प्रगणक 4 दिवस म्हणजे 7 दिवसामध्ये 150 घरं सहज कव्हर करू शकतो, यात काही मोठी गोष्ट नाहीये। आणि ते ऑनलाईन म्हणजे मोबाईलमध्ये ऍपमध्ये करणारे, म्हणजे ते नंतर डेटा ट्रान्सफर आणि डेटा की इन आपोआपच होत जातं, म्हणजे त्याला काही कुठला वेगळा वेळ लागत नाही। पण माझा प्रश्न वेगळा आहे। माझा प्रश्न हा आहे की आयोग ज्या पद्धतीने इतर समाजाला ओबीसीत घालण्यासाठी काम करतो,
त्या पद्धतीचा हा सर्वे नाही. मराठा समाजाच्या बाबतीत कायम वेगळं दृष्टिकोन आणि वेगळं पाडण्याचा जो प्रयत्न आहे तोच प्रयत्न आता पुन्हा एकदा होतो. राणे समितीच्या वेळेला पण मराठ्यांचं वेगळं सर्वेक्षण केलं. 5 लाख फॅमिलीचा सर्वे तेव्हाही मोठ्या प्रमाणात असा सरकारी मशिनरीने केला होता. गायकवाड आयोगाच्या वेळेला सगळं कायदेशीर सर्वेक्षण झालेलं आहे आणि आता पुन्हा म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय का की या सर्वेमुळे मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणं अवघड होऊन बसेल? नाही, या सर्वेमुळे सुद्धा सरकारला पूर्ण अधिकार आहे. आयोगाने कोणत्या पद्धतीने सर्वे करावा, कोणत्या एजन्सीची मदत घ्यावी याचे पूर्ण अधिकार आयोगाला आहे आणि हा सर्वे आयोगामार्फत होत असल्यामुळे याच्यामध्ये आरक्षण देण्यामध्ये फारशी काही अडचण येण्याचं कारण नाही. पण मराठ्यांचा सर्वे करत असताना फक्त खुल्या प्रवर्गाचा सर्वे केला जाणार आहे. ओबीसी प्रवर्गातल्या कोणत्याही जातीचा त्याच्याबरोबर तुलनात्मक सर्वे होणार नाही. म्हणजे मराठा समाजाची तुलना ही केवळ खुल्या प्रवर्गातल्या लोकांशी करण्याचं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे समाजाला ते ओबीसीच्या समकक्ष सिद्ध होऊ देत नाहीये. आधीच त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. म्हणजे मराठा समाजाला आता असलेल्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही प्रवर्गामध्ये ओबीसीच्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला घालण्याचा म्हणजे म्हणणं लक्षात आलं की अशा पद्धतीने जर सर्वे केला तर जरांगे ज्या पद्धतीचं आरक्षण मागतायत त्या चौकटीमध्ये हे आरक्षण बसवणं अवघड नाही. दुसरा एक मुद्दा मला एकच वाक्य सांगू द्या, ते होणार नाही. जरांगे पाटलाची मागणी याच्यातून अजिबात सिद्ध होणार नाही किंवा ते मान्य करणार नाहीयेत. दुसरा मुद्दा असा की पुन्हा एकदा सरकार क्युरेटिव्हच्या माध्यमातून असेल तर समजा ते क्युरेटिव्ह जिंकलं तर उत्तम आहे, कारण ते विषय पुढे गेलेला आहे. पण जर स्वतंत्र आरक्षण अध्यादेशाच्या माध्यमातून दिलं तर ते 50% वरच सरकार देणार आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ते टिकणार नाही हे पण तितकंच सिद्ध आहे. म्हणजे बेसिकली हे जे प्रयत्न चालले ते वेगळी प्रयत्न आहेत असं म्हणायचं आपल्याला? हे माझ्या दृष्टीने एक अभ्यासक म्हणून टाइम कन्झ्युमिंग विषय आहे, ज्याला युजलेस एंडिवर म्हणतो मी, की हा काही त्याचा फायदा मराठ्यांना अजिबात होणार नाही. खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. आपल्यासोबत लक्ष्मण हाके सुद्धा आहे, जे मागासवर्ग आयोगाचे सदस्य राहिलेले होते, त्यांनी राजीनामा दिला होता काही दिवसांपूर्वी. लक्ष्मण हाकेजी, प्रॅक्टिकली सांगा, ग्राउंड रियालिटी सांगा, अशा प्रकारचा सर्वे शक्य आहे का आणि जो उद्देश या सर्वेचा सांगितला जातोय तो उद्देश सफल होईल असं वाटतंय का? बघा, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन, ग्रामविकास किंवा एज्युकेशन सिस्टीमला जर कामाला लावलं तर अशा प्रकारचा सर्वे होऊ शकतो. परंतु हा एवढ्या लिमिटेड कालावधीमध्ये हायली इम्पॉसिबल, शक्यच नाही. कारण एखाद्या कुटुंबाचा जर आपण सर्वे करायला एखाद्या गावामध्ये गेलो आणि समजा त्या कुटुंबाचा हेड जर तिथं उपलब्ध नसेल, तो कामानिमित्त बाहेर असेल, तो कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी गेला असेल किंवा उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं तो स्थलांतरित झालेला असेल, तर मग त्याचं काय होणार? म्हणजे मी लिमिटेड त्याचा सर्वे होऊ शकतो. त्याला तुम्हाला वन टाइम जाऊन त्याचा सर्वे तुम्ही त्या कम्युनिटीचा किंवा त्या कुटुंबाचा किंवा त्या गावाचा असं मला शक्य वाटत नाही. कारण याच्यावरती आम्ही खूप काम केलेलं आहे आणि खूप कशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. मला वाटतंय एकदा जावं लागेल, दोनदा जावं लागेल, तीनदा जावं लागेल आणि चौथ्या वेळी ज्यावेळी जाल त्यावेळी तो अशा पद्धतीचा सर्वे कम्प्लीट होऊ शकतो. आणि प्रॅक्टिकली हा एकदा किंवा दोनदा किंवा लिमिटेड कालावधीमध्ये असा सर्वे करणं हायली इम्पॉसिबल, शक्यच नाही. बरं, संजीव भोर आहेत आपल्यासोबत. संजीव भोरजी, तुम्ही या दोघांचीही मतं ऐकलेली आहेत. सरकारचे प्रयत्न हे युजलेस एंडेवर म्हणजे बेगडी प्रयत्न आहेत, त्याचा काही उपयोग नाही होणार असं वर्णन केलेलं आहे सराटेजींनी. आपला याच्यावर टेक काय? नाही, ठीक आहे, सराटेंना काय आरोप करायचे असतील किंवा काय मतं मांडायची तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. मात्र सरकारने हे सर्वेक्षण घेताना का ही भूमिका घेतली आपण समजून घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना, एससी-बीसी आरक्षण रद्द करताना या निवाड्यामध्ये मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही असं स्पष्ट मत नोंदवलेलं आहे. मराठा समाज हा राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहात आहे असंही म्हटलेलं आहे. मराठा इज अ डॉमिनंट कास्ट असंही म्हटलेलं आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयातल्या या निवाड्यातील ज्या काही मराठा समाजाच्या विरोधातली मतं आहेत ती मतं दुरुस्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ही मतं दुरुस्त करायची असेल तर एक व्यापक सर्वेक्षण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घेतलेला आहे. बहुतांश म्हणजे मराठा समाजाचं आणि अनारक्षित समूहातलं सर्व सर्वेक्षण या आयोगाच्या माध्यमातून होणार आहे आणि ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची अतिशय चांगलं पाऊल सरकारने उचललेलं आहे. नुसतं आंदोलनं करून चालणार नाही, कायदेशीर बाजूंनाही
तेवढंच वेटेज द्यावं लागेल, महत्व द्यावं लागेल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यापूर्वी मराठा समाजाच्या विरोधात सदावर्ते नावाचा व्यक्ती मराठा आरक्षणाला त्याने आव्हान दिलं. त्याने काही आंदोलन केलं नाही, त्याने कायदेशीर बाजूने आव्हान दिलं आणि मराठा समाजाचं आरक्षण अडचणीत आलं. त्यामुळे केवळ आंदोलनाने समाजाला न्याय मिळणार नाही, तर कायदेशीर बाजू भक्कम करावी लागेल. कायदेशीर बाजू भक्कम करायची असेल तर मराठा समाज बांधवांच्या घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्याचा राज्य सरकारची जी भूमिका आहे ही स्वागतार्ह आहे, सकारात्मक आहे. खरं तर आंदोलकांनी असेल, मराठा समाज बांधवांनी या सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोग जे सर्वेक्षण करणार आहे या सर्वेक्षणात सर्व मराठा बांधवांनी सहभागी झालं पाहिजे. खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे, त्याच्यामुळे जो आत्ताचा उद्देश आहे की त्यांचं ओबीसीशी कंपॅरिझन हे होणार नाहीये, त्याच्यामुळे जे इप्सित जे अपेक्षित आहे ते इथे साध्य होऊ शकणार नाहीये. सरकारला ते दाखवायचं नाही असा त्यांचा आरोप आहे. आपण जे सांगताय बाळासाहेब सराटेंचा मुद्दा चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही. मात्र यात दोन बाजू आहेत. मराठा समाज हा खुल्या प्रवर्गात आहे आज, आणि खुल्या प्रवर्गातल्या इतर जे काही जात समूह असतील, इतर जे घटक असतील, त्यांच्या तुलनेत मराठा समाज कसा मागे पडलेला आहे हे यातून सिद्ध होईल. दुसरी बाजू सराटे म्हणतात ते बरोबर आहे ना. ज्या मागास ओबीसी हा मराठा समाज ओबीसींच्या समकक्ष समाज आहे. कारण सातत्याने आंदोलकही सांगतात, अभ्यासकही सांगतात, मराठा समाज हा शेती करणारा आहे, मराठा समाज हा कुणबी किंवा कुणबी तत्सम. मला तुमचा मुद्दा लक्षात आला. साधा प्रश्न जो तुम्हीच आता हे उलगडून सांगितलेला आहे की जरी मराठा समाज खुल्या प्रवर्गामध्ये तुलनेने मागास आहे हे सिद्ध झालं, तरी त्याला ओबीसी प्रवर्गामध्ये टाकण्या एवढा तो मागास आहे हे कसं सिद्ध होणार या सर्व्हेमधनं म्हटल्यानंतर या प्रकाराला चॅलेंज नाही का केलं जाऊ शकत? कायद्याच्या चौकटीत कसं बसेल? हे बघा, आज राज्य मागास वर्गाचं हे विस्तृत सर्वेक्षण, व्यापक सर्वेक्षण होईपर्यंत आज असं अनुमान कोणालाही सांगता येणार नाही, काढता येणार नाही की मराठा समाजाला ओबीसीत टाकायचंय म्हणून हे चाललंय. आपण नीट समजून घ्या, ओबीसीत टाकायचंय म्हणून हे चाललंय असं याचा अर्थ होत नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जे जे करता येईल, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे करता येईल ती सर्व पावलं सरकार उचलेल. म्हणूनच एकीकडे सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशनवर सरकार भक्कमपणे तसंच तुम्ही सुचवू पाहताय. लक्ष्मण हाकेना काही मुद्दा मांडायचा. लक्ष्मण हाकेजी थोडक्यात. हो, आता मी भोर साहेब यांचं मत ऐकलं. खरं तर ज्यावेळी एखाद्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात किंवा आरक्षणासंदर्भात एखादा इश्यू आमच्या पटलावरती म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाच्या पटलावरती येतो, त्यावेळी एक संविधानिक तत्व असं आहे की महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा त्या कम्युनिटीचं मागासलेपण एज्युकेशन मधलं असेल किंवा आर्थिक असेल किंवा शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या एंट्री पॉईंट मधला असेल, हे सरासरीच्या 25%, 20%, 10% जो काही पॅरामीटर आपला फायनल झालेला असेल त्या कालावधीमध्ये, त्या पॅरामीटरनुसार महाराष्ट्राच्या सरासरीच्या जर ती कम्युनिटी अति मागास असेल किंवा ती फुलफिल करू शकत नसेल तर त्या कम्युनिटीला आपल्याला आरक्षण देण्याची तरतूद ऍज पर लॉ, ऍज पर कॉन्स्टिट्यूशन आहे. मग आता माझा प्रश्न तुमच्या समोर आता त्या भोर साहेबांच्याच म्हणण्यातून आला की मग जर ओबीसी मधून जरांगे पाटील काय म्हणतात की आम्हाला ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे, सरसकटच मिळालं पाहिजे. मग ओपन कॅटेगरी बरोबर कम्पेअर करून किंवा ओपन कॅटेगरीचं एक सरासरी काढून तुम्ही ओबीसी मध्ये कसं काय यांचं प्रोव्हिजन करणार आहात, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, हाकेजी असंही म्हणाला होता की आयोगावर या प्रकारामुळे दबाव येतोय, दबाव येऊ शकतो. आयोगावर दबाव आहेच. आता आयोग बोलतच नाहीये. आयोग महाराष्ट्राच्या सरासरीची बातच करत नाही. आयोग फक्त ओपन कॅटेगरीचा सर्व्हे करतोय आणि मग फक्त ओपन कॅटेगरीचा सर्व्हे करून तुम्ही त्यांना सामाजिक दृष्ट्या जे ओबीसीच्या रिझर्वेशनचा मूलभूत पाया जो आहे तो सामाजिक दृष्ट्या बॅकवर्डनेसचा आहे की जो ऑलरेडी सुप्रीम कोर्टानं नाकारलेला आहे. हे कसं शक्य आहे आणि कसं काय करणार आहेत ही लोक? म्हणजे आयोग याला रिफ्यूट करू शकतो का? सरकारने आता त्यांना जे आदेश दिलेले आहेत ते मान्य न करण्याचा काही पर्याय आहे का त्यांच्याकडे? जर तुम्हाला असं वाटतं आयोग स्वायत्त आहे, आयोगानं म्हटलं पाहिजे की एखाद्या कम्युनिटीचा सामाजिक दृष्ट्या मागासलेपण तपासण्यासंदर्भातले आत्ताचे ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, ऍज पर लॉ ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीला तुम्ही ब्रेक करणार असाल
आणि अजेंड्यावर काम करणार असेल तर ते हायली इम्पॉसिबल. परत ते कोर्टात चॅलेंज होईल, परत कायदा दाखवला जाईल. आणि मग यामध्ये असंही रिफ्यूट होत आहे की मागासवर्ग आयोगाची जी बैठक झाली होती त्यामध्ये काही निकष ठरवण्यात आलेत. मला वाटतं पुण्यामध्ये ती बैठक झालेली होती. शुक्रे त्याचे अध्यक्ष आहेत, जे नवीन अध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली होती. निकष ठरवण्यात आले होते आणि त्या निकषानुसार हे सर्वेक्षण होतं असं सरकारकडनं एक दावा केला जाऊ शकतो आणि होतच आहे. आदेशच आहे. नाही एक मिनिट. निकष हे तर अधिकृतरित्या आयोग जाहीर करत नाही, परंतु प्रिंट मीडियाच्या माध्यमातून एक आयोगाचा सदस्य, जबाबदार नागरिक म्हणून आम्ही ज्यावेळी ते वाचले त्यावेळी आम्ही शॉकिंग आहोत. अशा पद्धतीने सर्वे होणार असेल तर तो स्टेप बाय स्टेप चॅलेंज होणार आणि अजिबात टिकणार नाही. आणि मग यामधून फसवणूक कुणाची होणार आहे महाराष्ट्राच्या जनतेनं आणि शासन प्रशासनाने ठरवावं. बर, ठीक आहे. सराटेजी, कायद्याच्या चौकटीमध्ये हे अशा प्रकारे सर्वे झाला तर तो टिकणार नाही, म्हणजे थोडक्यात सरकारचा वेळकाढूपणा आहे असं आपल्याला थेट म्हणता येईल स्पष्ट. याच्यामध्ये काही कच्चे दुवे आहेत. भोर पाटलांनी जे सांगितलं ती सरकारची भूमिका आहे, त्यांची भूमिका सांगण्याचं त्यांचं बरोबर आहे, त्यांची भूमिकाच आहे. परंतु मूळ मुद्दा काय येतो की ओबीसीचं जे सर्वेक्षण होत आलेली आहेत आतापर्यंत, समजा काही या 10 वर्षात काही जातींचं सर्वेक्षण झालं असेलच ना, मग त्यांचे जे निकष होते ते निकष आणि हे निकष समान आहेत का? ती जी प्रश्नावली होती ती प्रश्नावली आणि ही प्रश्नावली समान आहे का? मग मराठ्यांसाठी वेगळी प्रश्नावली का? मराठ्यांसाठी वेगळे निकष का? मराठ्यांचं सर्वेक्षण करताना आयोगाचे सदस्य करणार नसून एक एजन्सी करते आणि लाखोच्या संख्येने डेटा गोळा करावा लागतो. आणि ओबीसी साठी सर्वेक्षण करताना आयोगाचे सदस्य क्षेत्र पाहणी करून काय 200-500 प्रश्नावल्या घेऊन त्यांच्या स्तरावर ते सर्वेक्षण होत असतात. म्हणजे मराठा कम्युनिटी इतर ज्या कम्युनिटीज आयोगाकडे अर्ज करतात की आमचं मागासलेपण तपासा आणि आम्हाला ओबीसीत घाला किंवा आम्हाला आरक्षण द्या, तर आयोगाची कार्यकक्षा ही 50% आतल्या आरक्षणापुरतीच आहे. आता जे ओबीसी आहेत त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यापर्यंतच आयोगाची शिफारस असू शकते. आयोग एक तर त्या यादीत घाला म्हणू शकतो किंवा त्या यादीत घालू नका म्हणू शकतो. त्याच्या पलीकडे आयोगाला फार काही सांगता येत नाही. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हा समाज मागास आहे असं जेव्हा आयोग त्यांचा रिपोर्ट देईल त्यावेळेला पहिला प्रश्न हा येणार की तुम्ही कोणाशी कम्पेअर केलेला आहे त्यांना? जे आता मागासलेले म्हणून मान्यता पावलेले लोक आहेत त्यांच्याशी तर तुम्ही कम्पेअर करतच नाही आहात. तुम्ही पुढारलेल्या लोकांशी जर कम्पेअर करणार असाल तर तो रिलेटिव्ह बॅकवर्डनेस होईल आणि तो कोर्टात चॅलेंजेबल आहे. हाके सर सांगतात ते त्याच्यामध्ये तथ्य आहे. मूळ मुद्दा काय आहे? सरकारची मनशा, सरकारचा हेतू मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत 50% म्हणजे 52% आत जे आता एक्झिस्टिंग ओबीसी आहे त्याच्यात ते घालू इच्छित नाही हे स्पष्ट आहे. मग आयोगाने कितीही सर्वे केला, अगदी ह्यूज हिमालया इतका जरी डेटा घेतला आणि त्यांनी किती म्हणला हा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, पण एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन ही या डेटाने सिद्ध होणारी गोष्ट नाही. आता जे सुप्रीम कोर्टाचं जे म्हणाले बोर पाटील की त्यांनी सामाजिक शैक्षणिक मागास नाही असा शेरा मारला, पण त्यांनी शेरा मारण्यासाठी जो क्वांटिटेटिव्ह डेटा गृहीत धरला तो फक्त नोकरीतला डेटा गृहीत धरलेला आहे. बाकीचे जे रिमार्क आहेत ते केवळ थेरॉटिकल रिमार्क आहे, हा समाज फॉरवर्ड आहे वगैरे, ते तो विषय वेगळा. 50%च्या वर जेव्हा आरक्षण जातं तेव्हा त्याला एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन सिद्ध करण्यासाठी जी ओढाताण होणार आहे ती या सरकारच्या समोर सुद्धा हा मूळ मुद्दा आहे. दुसरा एक मूळ मुद्दा याच्यामध्ये आहे घाई गडबडीत केल्यामुळे. जर आता क्युरेटिव्हच्या माध्यमातून हा डेटा वापरला गेला तर एक छोटी मोठी आशा आहे त्याच्यामध्ये, पण ते जर क्युरेटिव्ह फेल गेलं आणि समजा नवं आरक्षण द्यायची वेळ आली तर मग 105वी किंवा 102वी घटना दुरुस्ती पण आडवी येते. मग राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे पाठवावं लागतं, त्यांची त्याला असेंट घ्यावे लागते, त्याच्यानंतर हे काम होतं. दरंगे पाटलाच्या 20 तारखेच्या डेडलाईनच्या आत यातलं कोणतंही काम होऊ शकणार नाही. केलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही असा आमच्या बाजूने एक चिंतेचा विषय याच्यामध्ये आहे. ठीक आहे. संजीव बोरजी, आता आपण बघितलं आपल्या ह्या चर्चेमध्ये सरकारचं हे जे सर्वेक्षण आहे आणि सरकार ज्या पद्धतीने हे आरक्षण देऊ पाहत आहे त्यातले अनेक मुद्दे आपल्या या चर्चेमध्येच चॅलेंज केले गेलेले आहेत. उद्या जर हे प्रकरण कोर्टात जायची वेळ आली तिथे तर कायदे पंडित असतील सरकारची भूमिका चॅलेंज करण्यासाठी. कसं टिकणार हे? टिकणारं आरक्षणाचा दावा कसं सरकार करू शकतं किंवा टिकणारं आरक्षण द्यायचं फ्रेमवर्क काय असेल सरकारचं? आता जे मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून, हे कदाचित अशा पद्धतीने एखाद्या समूहाचं, एखाद्या जातीचं सर्वात मोठं सर्वेक्षण असेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सर्वेक्षण होणार आहे आणि शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला मदतीसाठी संपूर्णपणे महसुली यंत्रणा असेल, सर्व शासन यंत्रणा
मदतीसाठी दिलेली आहे. प्रत्येक घराचं सर्वेक्षण मराठा समाजातलं असेल किंवा खुल्या प्रवर्गातील असेल. एवढं मोठं सर्वेक्षण करण्यामागं शासनाचा हाही मानस आहे की मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासले पण मानताना कुठलीही त्रुटी राहू नये. जो काही तपशील आहेत, जी तथ्य आहेत, जे काही आपण आकडेवारी असतील, हे सर्व विस्तृतपणे पटलावर आणण्याचा प्रयत्न आहे. आणि इतका प्रामाणिक प्रयत्न यापूर्वी कुठल्याही जात समूहाला आरक्षण देताना झालेलं नाही. आता जे मुद्दा आपल्या चर्चेतून आलेला होता की प्रश्नावली जी तयार केलेली आहे मराठा समाजाला, यातून न्याय मिळेल का, त्याच्यातून खरं मराठा समाजाचं मागासले पण पुढे येईल का. सराटे पाटील जसं म्हटले की सरकार जेन्युइनली प्रयत्न करते, याच्यावर डाऊट घ्यायची, याच्यावर आम्ही कोणीही संशय घेत नाही आहोत. मात्र सरकारचे हे जेन्युइन प्रयत्न खरोखरच आरक्षणासाठी फायद्याचे आहेत की हे प्रयत्न फक्त वेळ काढणारे आहेत आणि यातून पुढे हाती काय लागणार, ज्याच्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्हच आहे. वेळ काढूपाना करायचा असता तर सरकारने इतकी सगळी यंत्रणा मागासवर्ग आयोगाला दिली असती का. इतकी आज मागासवर्ग आयोगाला जे काही साधनं संसाधनं या कामासाठी पाहिजे ते सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे. सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. दुसरीकडे क्युरेटिव्ह आता हिअरिंगला आलेलं आहे. म्हणजे सरकारची भूमिका प्रामाणिक नाही असं आपण कोणत्या अर्थाने म्हणताय नम्रताजी. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जेवढी जलद गतीने पार पाडता येईल ती पाडायची. दुसऱ्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात लढायचं. अशा वेळी आंदोलकांनी कुठली तरी डेडलाईन देऊन प्रक्रियेला सीमित करणं आणि त्या प्रक्रियेला अशा पद्धतीने सीमित करून उद्या घाई गडबडीत हे सगळं झालं म्हणून त्याला कायदेशीर अडचणी निर्माण होणं, जसं या ठिकाणी बाकीच्याही मान्यवरांनी ही शंका व्यक्त केलेली आहे. आंदोलकांनीच उलट विचारात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने डेडलाईन घालून देणं योग्य नाही. आयोगाला योग्य रीतीने काम करू दिलं पाहिजे. मात्र या क्षणाला टिकणारं आरक्षण कसं देता येईल यासाठी काही पर्याय आहेत का? लक्ष्मण हाकेचे अगदी शेवटची 30 सेकंद आहेत. जरांगेची डेडलाईन आणि टिकणारं आरक्षण यासाठी सरकारकडे या क्षणाला काही पर्याय आहे का? अगदी थोडक्यात. मला वाटतंय कुणीतरी डेडलाईन दिली म्हणून शासनानं काहीतरी घाई गडबडीत एक संविधानिक तत्वांना हरताळ फासून काहीतरी गडबड करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, आताच माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी व्यक्त केलेली शंका, फक्त सर्वे केला किंवा इन्फॉर्मेशन गोळा केली म्हणजे त्या आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि फक्त इन्फॉर्मेशन गोळा करून न्याय देणं, इन्फॉर्मेशन गोळा झाली म्हणजे न्याय देता येतो हे चुकीचं आहे. त्याला कायदेशीर तरतुदी बघितल्या पाहिजेत, बॅकवर्डनेस प्रूव्ह केला पाहिजे, तो तौलनिक दृष्ट्या ऍज कम्पेअर या सगळ्या गोष्टींसाठी वेळ खरंच सरकारकडे आहे का? अगदी हाच या घडीचा प्रश्न आहे. सराटेजी अगदी शेवटची कॉमेंट 30 सेकंद. आता सरकारसमोर जरांगेंचं भगवं वादळ थोपवण्यासाठी काही ऑप्शन आहेत का? एका वाक्यात सांगायचं तर सरकारचे जे प्रयत्न सुरू आहे ते राणे समितीचा प्रयोग पुन्हा करून बघण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो त्याच पद्धतीने त्याला ट्रीटमेंट मिळणार आहे. म्हणजे तो टिकणारा प्रयोग होऊ शकत नाही. आमचं म्हणणं असं की जरांगेंची मागणी जर मंजूर करायची असेल तर ज्याच्यासाठी जरांगेंचं आंदोलन चालू झालं आणि ज्याच्यासाठी मुख्यत्वे न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली होती त्या मुद्द्यावर यावं. आणि हा प्रश्न मुख्यत्वे मराठवाड्यापुरता आहे. मराठवाड्यासाठी वेगळं प्रोटेक्शन आहे, 371 प्रोटेक्शन आहे, नागपूर कराराचं प्रोटेक्शन आहे. मराठवाड्यातली स्थिती अत्यंत खालच्या दर्जाची आहे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या. तर मराठवाड्यासाठी सरसगट कुणबीचं सरकारने आधी जर प्रयत्न केला तर हे आंदोलन पण थांबू शकतं आणि जनतेला पण काही दिल्यासारखं होऊ शकतं. हे जे आरक्षण आताच सरकार देऊ इच्छित हा प्रयोगातून विज्ञान आहे. याला आपण ट्रायल अँड एररवर किती वर्ष खेटत राहणार? ऑलरेडी 2 वेळेला. म्हणजे थोडक्यात सराटेजी तुम्ही असं सांगता की सरकार समोर आता थेट पर्याय आहेत, अर्थात सरकार ते पर्याय स्वीकारतं का? किंवा त्यामध्ये सुद्धा आता निवडणुका तोंडावर आहेत, मतांची अनेक गणितं जुळलेली आहेत. कुठल्या गटाला नाराज करायचं, कुठल्या प्रवर्गाला त्यांची नाराजी सहन करू शकतं सरकार, कुठल्या प्रवर्गाची नाराजी त्यांना झेपणार नाही, ही गणितं सुद्धा राजकीय पटलावरती पडताळून बघितली जाणार आहेत. आणि अर्थात नजीकच्या काळामध्ये आपल्याला सरकार दरबारी ज्या हालचाली दिसत आहेत त्यामधून पुढे नेमकं काय येतं, मराठा समाजाच्या हाती खरोखरच काही येतंय का, जरांगे यांचं भगवं वादळ खरोखरच शमवलं जाऊ शकतं का आणि सरकारची त्यासाठी किती इच्छाशक्ती आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. तीनही मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला, तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. ताज्या बातम्यांचा ओघ पुढारी न्यूजवर सुरूच राहील.